बरं मंडळी, आजचा ब्लॉग मळ्यातूनच स्टार्ट करूया. कारण की तुम्हाला माहिती आहे भुईमुगावर पाणी लावलं होतं आणि आपल्या शेतामध्ये भुईमुग कमी चुनकाटे जास्त झालेले. मग कशी तेवढं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आणि आपले धन पण कसे झाले ते पण सांगायचे. घरी आलो जेवण करायला, बघितलं मम्मीनं पुरणपोळी केली होती. मी पण खाली, भाऊला पण खाऊ घातली. कारण की भाऊला हाताने खाऊ घालायला लागत तवशी खातोय भाऊ. आणि कसं झालं ते पण नक्की सांगा. मग मित्रासोबत गेलो बँकेमध्ये, त्याला उचललं तिथून आणि तिथून त्याच्या दुकानावरती गेलो. इथे बागायदार ज्यूस नावाचं दुकान आहे, एकदम भारी, एकच नंबर ज्यूस बनवतोय. परत माझ्याकडे आलो कारण की तुम्हाला माहिती मोटर चालू होती नाही का. मक्कावरती पाणी लावलेलं आहे, बघितलंय पाणी चालू आहे, ओके काय अडचण नाही. त्याच्यानंतर बघितलं किती भरलेली आहे, बाकी आहे म्हटलं ठीक आहे राहू दे चालू, काही विषय येत नाही. त्यानंतर कुपाटीतून उड्या मारत शेजारच्या काकांकडे गेलो. त्यांच्या द्राक्ष बागेला नाही, वर्षी काही द्राक्ष झालेले नाही, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट पूर्ण बागेला तोडायला काढलाय. मला खूप वाईट वाटलं, पण आता काय करणार निसर्गापुढे. परत मग गाडी काढली, गाडी काढून गेलो पाटलाच्या मळ्यामध्ये. पाटलाचं वासर सुटलं होतं, ते पकडून आणलं, तिकडून पकडून आणलं रस्त्यावरून. त्याच्यानंतर मग पाटील बसले दूध काढायला आणि मग म्हटलं दूध काढताय तर मी दूर करतो, कारण कसं गायला डाचा होता ना, ते पण महत्वाचं आहे. गाय पण जेवढी महत्वाची तेवढं महत्वाचं दूध आहे. परत घरी आलो, दिदीला पाटला कर, कारण दिदीला समजलंच नाही मी तिच्या मागे